मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026. आज राज्यामध्ये पावसाचं वातावरण कसं असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे किंवा कमी होणार आहे, त्याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आज आहे शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026. आज मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये पावसाचा पुन्हा एकदा जोर पाहायला मिळतोय. आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्या मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय. या ठिकाणी भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये अक्षरशः येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. मित्रांनो, यवतमाळ, वाशिम तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. आपण स्क्रीनवरती बघू शकताय, अकोला, कारंजा, वाशिम या भागामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय. तसेच बुलढाणा, चिखली या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. मित्रांनो, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. या ठिकाणी माजलगाव असेल, परळी, केज, भूम, परांडा, वाशी, कळंब या ठिकाणी उदगीर, लातूर, अहमदपूर, तुळजापूर, उमरगा या वैराग या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी अहिल्यानगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. जास्त करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, पंढरपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. विटा, वडूज, कराड, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये देखील घाटमाथ्यावरतीच पावसाचा जोर आहे. उर्वरित भागामध्ये जास्त काही पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जास्त पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत नाही. हलक्याच मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाची जास्त काही शक्यता नाही. तर खानदेशमध्ये या ठिकाणी जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. खास करून मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. आज जर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये तसेच खानदेशमध्ये, विदर्भामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. सरसकट मित्रांनो पावसाची शक्यता नाही, परंतु भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कोकणपट्टीमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या, तर उर्वरित पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.